की पेशन्स हे ठेवलेच पाहिजे. एक उदाहरण मी देणार आहे. मी कसा घडलो. मी तर खरं म्हणजे चिखलाचा गोळा होतो. या गोळ्याला आकार देण्याचं काम मान्य देवेंद्रजींनी केलं. एक उदाहरण देऊन थांबणार आहे मी. पेशन्सचा मसीहा हा देवेंद्र फडणवीस. म्हणजे एखाद्या माणसाला किती पेशन्स राहावं, एखाद्या माणसाला किती सहन करावा, किती अपमान सहन करावा, किती बोलले खावे. काय एक नाही केलं मध्ये 2.5-3 वर्ष काळामध्ये. कुटुंबावर बोलले, पत्नीवर बोलले, घरावर बोलले, यांच्यावर बोलले, वैयक्तिक टीका टिप्पणी, शरीरावर टीका टिप्पणी. इतकं करून सुद्धा किती पेशन्स आहेत बघा. अजूनपर्यंत देवेंद्रजींना कधीही शब्द माघारी घ्यावा लागला नाही. हे देवेंद्र फडणवीस आहे. माझं उदाहरण देतो. मी नवीन सोबत साहेबाच्या होतो. तसं मला साहेबांचा संबंध गेल्या 25-27 वर्ष संबंध आहे. पण डायरेक्ट त्यांनी मला अगोदर ओम माथुरकर साहेबांकडे ठेवलं आणि स्वतःकडे पुन्हा घेतलं. मी आपला असाच कार्यकर्ता. माझ्यातला कार्यकर्ता कधी मी मरू दिला नाही, आजही मरू दिला नाही. मी नेता नाही, मी कार्यकर्ताच आहे. आणि एक मुख्यमंत्री पदाची पहिल्या 14च्या वेळेस निवड चालली होती. त्यावेळेस काही आमदार वेगवेगळे बोलत होते. हा नको तो नको, हा नको तो नको. मग एका आमदारांनी बराच स्टॉक केला होता. साहेबाच्या बद्दल नाव सांगणार नाही, आमच्यातला विषय आहे. मग ते एकदा 4-6 महिन्यानंतर सीएम कडे वर्षावर आले. तर मी कार्यकर्ताच. मी त्यांना 10-15 मिनिट सोडलं, घेतलंच नाही गेटवर. त्याला गेटवर थांबवलं. कारण मला माहिती होतं काय बोलले साहेबांना ते. आता माझ्या साहेबांना शिवाय दिल्यावर मी कसा गप्प बसेल. मी त्यांना काही एंट्री दिली नाही. 10-15 मिनिट ते गेटवर थांबले आणि पुन्हा उशिराने घेतलो. मी चूक सांगतो का प्रामाणिकपणे. आणि मग त्यांनी साहेबाकडे तक्रार केली माझी. साहेब म्हणले काय आमदाराला आम्हाला 15-20 मिनिट गेटवर थांबावं लागतंय. साहेब काय बोलले नाही, ऐकून घेतले. त्यांची कामं होती फट. ते कामं सही करून मीच बोलत होतो ना. ते म्हणले हे बघून घे काय आहे ते. आणि मग पुन्हा जाता त्याला राहवलं नाही आणखी. साहेब यांनी मुद्दाम केलंय मला याने गेटवर थांबवलाय. साहेब रागवले मला थोडं. पण साहेब निरोपच उशिरा मिळाला आम्हाला, क्लिअरच नव्हतं. काय तर सांगून आपला टाइम बघून घेतो. साहेबला कळालं की मी खोटं बोलतोय आणि मुद्दाम केलाय. आणि मग त्या दिवशी काय नाही बोलले. एक 15-20 दिवसानंतर त्याचे पत्र मी तसेच ठेवले. त्या आमदाराचे पत्र मी काय अपलोड केलेच नाहीत, तसेच ठेवून टाकले. मग तो पत्र पूर्ण सी ऑफिसला खंगाळून पत्र सापडलेच नाहीत. ते पुन्हा तक्रार केली साहेबाकडे. साहेब माझे पत्र घाळ झालेत. मग साहेबांना लक्षात आलं काहीतरी गडबड आहे. आणि मग साहेबांनी मला रात्री, आमचं दोघांचा ठरलेला होता कार्यक्रम, रात्री साधारण 1:30-2 वाजता सगळं काम आटोपलं की आम्ही दोघं मिळून जायचं. साहेबाची बेडरूम वरती होती, माझी खाली होती. सोडा गेलं तर साहेब म्हणले बस. आम्ही दोघं बसलो बोलत. त्या ह्याचं काय केलास बोलू. साहेब असं आहे, त्यावेळेस त्याला असं केलं, असं झालं होतं. असं किती शिवाय दिले असतील, 10-20. त्याचं काम कर, त्याच्याशिवाय अर्ध्यावर येतात म्हणजे. आता पुन्हा काम करशील तर त्यांना आपला होऊन जाईल. असं करायचं नसतं वेड्या म्हणले. मला समजा इतकं म्हणजे तात्पर्य सांगायचं काय, असं मला नेत्यानं घडवलंय म्हणून मी घडलोय. अनेक विषय असे सांगता येतील. आणखीन कधी प्रसंग आला तर अनेक गोष्टी सांगेल. पण देवेंद्र फडणवीस साहेबांनी इतकी पेशन्स माझ्या आयुष्यामध्ये मी कुठेही बघितली. त्याची तुलना फक्त मोदीजीशी होऊ शकते. कारण मोदीजींनी सुद्धा 14-15 वर्ष बऱ्याच शिव्या खाल्ल्या, बऱ्याच लोकांचे टोमणे खाल्ले. कोण मौत का सौदागर म्हणलं, कोण काय म्हणलं, तेही कधी ढळले नाहीत. आणि त्यांचाच चेला असलेले देवेंद्र फडणवीस कधीही ढळले नाहीत. मीही तसा बनण्याचा प्रयत्न करतोय. स्वभाव तसा नाहीच आहे माझा. अनेक जण ओळखतात मला. पण बऱ्यापैकी स्वतःला पॉलिश या निमित्तानं करण्याचं काम मी केलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.